टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पहिला शक्तीचा प्रतीक म्हणजे आज जो आपण साजरा करतोय तो सोहळा धर्मवीर संभाजीराजांचा जन्म याच पुरंदर किल्ल्यावर माची आहे त्या माचीवर झालेला। या वाड्यामध्ये त्यांचं संपूर्ण बालपण गेले। हिंदवी स्वराज्याची स्थापना महाराजांनी करायचं ठरवलं त्यावेळेस पहिली मोठी लढाई ही हिंदवी स्वराज्याची झाली ती पुरंदरच्या मातीत झाली आणि ती खळद आणि बेलसर झाली। ब्रिटिशांच्या विरुद्ध आवाज उठवणारे पहिले क्रांतिकारक कोण तर ते राजे उमाजी राजे। बाजूला इथे खाली उतरल्यानंतर भिवडी करून गाव आहे तिथे आणि त्यांनी ब्रिटिशांना ओळखून सोडलं। पुढील 10,000 वर्ष थोडे नाही असं ज्यांच्यासाठी साहित्यात बोललं जातं ते आचार्य प्रल्हाद केशव ठाकरे ते देखील सासवडचे याच पुरंदरच्या भूमीमध्ये। महात्मा ज्योतिबा फुले यांचं गाव देखील खानवडी हे पुरंदरच्या इथून साधारणतः सासवडपासून 3-4 किलोमीटर आणि म्हणून प्रचंड ऐतिहासिक वारसा तपोभूमीचा आणि शौर्याचा वारसा असतानाही पुरंदरचा तह 1665चा हा इतिहासामध्ये लिहिलेला हा जो तह आहे आणि ती लढाई देखील ऐतिहासिक अशी झाली। आणि म्हणून कितीही संकट आली तरी शिवसाहेब या पुरंदरच्या जनतेने सर्व स्वाभिमानी जनतेने कधीही महाराजांची साथ सोडली नाही। मोगलांनी गावाच्या गाव पेटवली सगळं केलं तरी निष्ठा बाकी महाराजांच्या प्रती आणि हिंदवी स्वराज्याच्या प्रती या पुरंदरच्या मातीने ठेवली। आणि म्हणून आजच्या या पुरंदरच्या या कार्यक्रमाला आपण आलात। आपल्याला फक्त याची थोडीशी माहिती काय याच्याबद्दलची मी माहिती दिली। अशा अनेक गोष्टी आहेत। आता परवा पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं की देशामध्ये महाराष्ट्र में एक पुरंदर नाम का तहसील है, वहाँ के फीक म्हणजे अंजीर त्या अंजिराची जागतिक लेवलला मागणी। दुष्काळी भाग म्हणून हा बोलला जात होता परंतु आज प्रचंड सुकाळी आणि शेतकऱ्यांना पुरंदर उपसा असेल गुंजवली असेल विमानतळ इथे येते आणि निश्चितपणे तो ऐतिहासिक वारसा पुढे जाणार आहे। आपल्या सर्वांचं सहकार्य मी आता येता फक्त महाराजांना मी शेलार साहेबांनी म्हटलं की आपण मंत्री आहात आणि हा विकास आराखडा मी देवेंद्र भाऊ फडणवीसांना सुद्धा बोललो पत्र दिले आपल्याला पत्र दिलंय की जसा शिवनेरीला विकास आराखडा आहे तसा पुरंदरचा विकास आराखडा ज्या ठिकाणी त्यांचा प्रत्यक्ष जन्म झाला त्या अक्षांश रेखांशावर तिथे त्या माचीवर बांधकाम करणे आणि ज्या वाड्यात ते राहिले त्या वाड्याची पूर्ण पुनरुज्जीवन करणे। तशा आता फक्त दगडी भिंती आहे तर जसाच्या तसा वाडा बनवणे सगळी प्रवेशद्वार आहेत ती करणे मिलिटरीच्या ताब्यात इथे असल्यामुळे आणि देशाचं खूप महत्वाचं असं हे ठिकाण आहे शेलार साहेब डायरेक्ट PMOच्या अंडर हा किल्ला आहे आणि इथे असणारं जे सगळं देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीच्या गोष्टी असल्यामुळे काही अडचणी निश्चित आहे परंतु त्याच्यातून वर असणारं केदारेश्वर मंदिर प्रचंड प्रसिद्ध मंदिर आहे। महाराज दररोज तिथे इथे असायचे त्यावेळेस जायचे। शंभूराजे देखील आणि शिवाजीराजे देखील त्यांच्या पदपर्शाने पावन झालेलं ते मंदिर आहे। छोटंसं दगडी मंदिर आहे एवढं 400 वर्ष झाले तरी एक स्क्रॅच सुद्धा त्याच्यावर आलेलं नाही आणि मग तिथे सुद्धा ब्युटिफिकेशन करणे वगैरे असा पुरंदरचा हा शंभूराजांचा विकास आराखडा 200-300 कोटीचा जर केला तर हे एक मोठं प्रेरणास्थान आहे। काही दिवसापूर्वीच छावा चित्रपट आला आणि त्याच्या माध्यमातून सर्व देशाला फक्त महाराष्ट्राला नाही सर्व देशाला शंभू महाराजांनी जे बोललं होतं की जगावं कसंही शिवाजी महाराजांनी सांगितलं पण मरावं कसं हे शंभूराजांनी देशाला दाखवून दिलं। आणि या पवित्र भूमीमध्ये निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं काम निश्चितपणे आपण करू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना देखील ह्या मागण्या आपण केल्या होत्या त्याच्यावर चर्चा झाल्या होत्या। मला अतिशय संवेदनशील असणारे आमचे मंत्री मी ते पायऱ्या चढत असताना मला म्हणाले अरे बापू सांस्कृतिक मंत्री मी इमिडिएट मीटिंग लावतो आणि आराखड्याचं काम सगळ्या तुमचे
जेवढ्या एजन्सीज आहेत PWD पासून सगळ्यांना हे करून मिटिंग लावून आपण त्याच्यावर बैठक घेऊन निर्णय घेऊ. मी आत्ताच आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आशिष शेलारांसारखा एक कर्तृत्ववान मंत्री त्यात आला, निश्चितपणे आपला विकास आराखडा होणार आणि हे पवित्र स्थान अख्ख्या देशाला, महाराष्ट्राला आणि देशाला तरुणांना ऊर्जा देण्याचं एक महत्त्वाचं ठिकाण होईल अशी अपेक्षा आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. आपण सर्वांनी बोलवलं, मान सन्मान केला त्याबद्दल पुरंदर प्रतिष्ठान असेल, बाकीच्या सर्व संस्था, ब्रिगेड असेल, सर्वांचा मी मनपूर्वक असा आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.